नमस्कार, आपण पाहत आहात ZS न्यूज निर्भीड पत्रकारिता, निष्पक्ष बातमी. प्रत्येक क्षणाची अपडेट आता आपल्यापर्यंत. लुईस ब्रेल दिनानिमित्त अहिल्यानगरात भव्य कार्यक्रम. अहिल्यानगर राष्ट्रीय दृष्टिहीन संघ महाराष्ट्र विभागीय शाखा नाशिक, अंधांनी अंधांसाठी चालवलेली संस्था यांच्या वतीने लुईस ब्रेल दिनानिमित्त अहिल्यानगर शहरात दृष्टिहीन व्यक्तींसाठी विविध सांस्कृतिक व बौद्धिक स्पर्धांचे भव्य आयोजन गोरख दलंदळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. हा कार्यक्रम राष्ट्रीय दृष्टिहीन संघ महाराष्ट्र विभागीय शाखा नाशिक यांच्या वतीने तसेच आकांक्षा अपंग पुनर्वसन केंद्र, आधार आपुलकी फाउंडेशन, डॉक्टर प्रकाश कांकारिया, अनाम प्रेम संस्था व मराठा ग्रामीण पतसंस्था अहिल्यानगर यांच्या सहकार्याने पार पडला. लुईस ब्रेल दिन कार्यक्रम 2026 दृष्टिहीन व्यक्तींच्या राज्यस्तरीय गायन स्पर्धा व प्रमाणपत्र व बक्षीस वितरण करून सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात दृष्टिहीन व्यक्तींसाठी राज्यस्तरीय गायन स्पर्धा घेण्यात आल्या. त्यामध्ये प्रथम क्रमांक कुमारी पूनम माप्रे, द्वितीय क्रमांक श्री शुभम गायकवाड, तृतीय क्रमांक श्री राजेंद्र रायपुरे यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व बक्षीस देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक बाळासाहेब बोराटे, नगरसेवक परेश लोखंडे, सौ सविता हेमंत काळे, डॉक्टर प्रकाश कांकारिया, राष्ट्रीय सचिव जगदीश कवाड, डॉक्टर सोलंकी, महिला उपाध्यक्ष रीना पाटील, उपाध्यक्ष संजय गांधी, हेमंत लहुगावकर, मंगल भागवत, सुभाष शिंदे, राजेंद्र फलके, तवले आदी मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रीय दृष्टिहीन संघ ही संस्था गेल्या 50 वर्षांपासून अंध व्यक्तींच्या शिक्षण, प्रशिक्षण, रोजगार व स्वावलंबनासाठी सातत्याने कार्यरत आहे. तसेच कार्यक्रमासाठी नाशिक येथून अध्यक्ष आदरणीय विनोद कांबळे सर, महासचिव दत्तू बोडके, सचिव प्रफुल्ल पाटील, कार्यकारिणी सदस्य दिलीप देशमुख, राज्य उपाध्यक्ष संजय घोडेराव सर, श्रीकांत माचवे, महिला उपाध्यक्ष मंगला जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय अंधोजन संस्थेचे संभाजी भोर, गोरख दलंदळे, राजेंद्र फलके तसेच मराठा ग्रामीण पतसंस्था अहिल्यानगरचे व्हाईस चेअरमॅन बाळकृष्ण काळे, सतीश शेंगडे, ज्ञानेश्वर अनभुले, द्वारकाधीश राजे भोसले, सचिव अशोकराव वारकड व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. आकांक्षा पुनर्वसन केंद्र व संधी केंद्रांच्या सहकार्याने अंध बांधवांसाठी हिमोग्लोबिन, ब्लड ग्रुप व रक्तदाब तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गोरख दलंदळे राष्ट्रीय दृष्टिहीन संघ नाशिक विभागीय शाखेचे सर्व सन्माननीय सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले. न्यूज रिपोर्ट झहीर सय्यद. संघाचं भावी जे आपले पदाधिकारी होऊ इच्छितात, कमिटीमध्ये येऊ इच्छितात, त्यांना संस्था संघ काय काम करते आहे हे समजणं गरजेचं आहे. तर आपापसात ज्या गप्पा मारायच्यात ना, मी आयोजकांना विनंती करेन भविष्यात जेव्हा तुम्ही परत स्पर्धा घ्या, उत्तम गप्पा मारणाऱ्यांचा एक ग्रुप अशी पण स्पर्धा नक्की घ्या. त्यासाठी आता शांत बसा. राष्ट्रीय दृष्टिहीन संघ हा 1977 साली स्थापन करण्यात आला. अंधांनी अंधांसाठी चालवलेली ही चळवळ 5 जून 1977 ला स्थापन करण्यात आली. जवळपास आज 49 वर्ष ही संस्था अंधांच्या समस्यांसाठी काम करते आहे. तर लवकरच 5 जूनला आपण गोल्डन जुबली साजरी करणार आहोत. म्हणजे 50 वर्ष संस्थेला पूर्ण होत आहेत. वर्षभर तसे प्रोग्राम असतील. दरम्यानच्या काळामध्ये याच्या वेगवेगळ्या शाखा प्रस्थापित झाल्या. आज जवळपास 8 शाखा आहेत वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये. 8 शाखांमध्ये काही उपविभागीय शाखा आहेत. त्याचीच आज नाशिकची नगर ही उपविभागीय शाखा आहे. पुण्याची कोल्हापूर ही उपविभागीय शाखा आहे. आज संघाने खूप वेगवेगळे उपक्रम सुरू केलेले आहेत. जागृती कन्या अंध विद्यालय ही पुण्यामध्ये 1989 साली जवळपास 35 वर्षांहून अधिक काळ संस्था सुरू केलेली आहे. KG to PG म्हणजे बालवाडी पासून वय वर्ष 3 वर्षाची मुलगी ते जवळपास 25 वर्ष वयापर्यंतच्या मुलींचे शिक्षण आपण त्या संस्थेमध्ये देतो. सर्व सोयी सुविधा आपण त्या संस्थेमध्ये फ्री देतो. नाशिकमध्ये कम्प्युटर टेक्नॉलॉजीचं ट्रेनिंग देण्यासाठी म्हणून कृषीनगरला प्रोजेक्ट आपला सुरू आहे. त्यानंतर महिलांचं पुनर्वसन व्हावं यासाठी संभाजीनगर येथे 2014 सालापासून एक प्रोजेक्ट सुरू केला गेला. तसेच नाशिकमध्ये चिंदे पळशे येथे माझी विनंती आहे, लहान मुलांना या सर्वांनी शांत ठेवायचं आहे. मुलांना आपण थोड्या वेळाने खेळूया बरं का. आता थोडं खास करून आधार आपुलकी ग्रुप आणि आकांक्षा अपंग पुनर्वसन केंद्र या 2 मोठ्या संस्थांचा आपल्याला
अतिशय उपयोग झाला आणि त्याची मदत आपल्याला नेहमी होत आहे मॅडम आणि मी तर नेहमी कायमत नगरमध्ये वेगवेगळ्या प्रकारे कामावर आम्ही करत जातो. तर आजच्या या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला काय मॅडम ह्या लाभलेल्या आहेत. तर मी आमचे महासचिव कोणते साहेबांना विनंती करतो की त्यांना पुन्हा पुष्प देऊन त्यांचं स्वागत करावं. अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे ज्यांना बक्षीस नाही भेटलं त्यांनी पुढच्या वर्षीच्या तयारीसाठी लागावं. त्यांनी मोठ्या प्रमाणात चांगलं यश संपादन करावं असं या ठिकाणी मी त्यांना इच्छा व्यक्त करतो. आणि मला या ठिकाणी धरंदले व त्यांचे सर्व जे स्टाफचे जे बॉडीवर लोक आहेत त्यांनी बोलवलं त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभार मानतो. इथून पुढच्या काळात कुठल्याही स्पर्धा असो मी आताच त्यांना बोललोय की आमचे जे नेते आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस 9 तारखेला. तर आम्हाला त्या दिवशी काही जर आपल्या बांधवांसाठी काही करता आलं तर आम्हाला संधी द्या. आम्ही निश्चितच या ठिकाणी त्यांना काही मला इथं बोलवलं. आमचे बरेच लोखंडे हे पण यांच्या मातोश्री निवडून आलेले आहेत. धरंदे पाटील त्यांचे मातोश्री आले मातोश्री पण निवडून आलेले आहेत आणि त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो. माचवेंनी जे सांगितलं की त्याला जे मदत केली तर खरं तर की त्यांचं कार्य म्हणजे माणुसकीच्या दृष्टीने आमचा तो खूप जवळचा मित्र आहे. त्याच्याबद्दल आम्हाला खूप आत्मीयता आहे आणि महानगरपालिकेत सर्व्हिसला असल्यामुळं त्यांचे आमचे काम रोजचे संबंध येतात. त्यामुळे मी त्यावेळेस मदत केली. पुन्हा एकदा या ठिकाणी मला जे बोलवलं मी सर्वांचे मनापासून आभार मानतो. आणि इथून पुढच्या काळामध्ये कुठल्याही अडचणी ज्यावेळेस येतील दृष्टीहीन बांधवांना त्यावेळेस मला कधीही फोन करा. मी तुमच्यासाठी काही ना काही फुलाची पाकळी मदत करत राहील एवढीच या ठिकाणी ग्वाही देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.